नमस्कार. आजकाल बघा, आपण सगळे ChatGPT आणि जेमिनीसारखे AI टूल्स वापरतोय नाही का? आपलं काम सोपं करण्यासाठी खरंच एक खूप उपयोगी आहेत. पण तुम्हाला माहितीये का, जर याचा वापर आपण नीट नाही केला तर ते आपल्यासाठीच धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच चला आज जाणून घेऊया AI वापरताना होणाऱ्या त्या 5 मोठ्या चुका, ज्या टाळल्या तर आपण त्याचा स्मार्टपणे वापर करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाच्या चुकीपासून. ती म्हणजे AI सोबत आपली अत्यंत खाजगी माहिती शेअर करणं. ही आहे चूक क्रमांक 1. तुमचा आधार नंबर, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, अगदी पासवर्ड किंवा OTP ही माहिती म्हणजे तुमच्या घराच्या चावीसारखी आहे. तुम्ही ती कोणालाही द्याल का? नाही ना? मग AI चॅटबॉटमध्ये तर अजिबातच टाकू नका. असं करणं खूप खूप धोकादायक ठरू शकतं. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, वैयक्तिक माहिती नेहमी गुप्तच ठेवायची. आता दुसरी चूक, आणि ही तर आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे करतात. ती म्हणजे AI जे काही सांगेल त्यावर 100% विश्वास ठेवणं. ही आहे आपली चूक क्रमांक 2. एक लक्षात घ्या, AI खूप हुशार आहे, यात काहीच शंका नाही. पण तो काही देऊ नाही, तो चुका करू शकतो आणि कधीकधी तर चक्क खोटंही बोलू शकतो. म्हणजे तुम्ही त्याला एखाद्या ऐतिहासिक घटनेबद्दल विचारलं तर तो तुम्हाला चुकीची तारीख किंवा चुकीचं नाव सांगू शकतो. म्हणूनच AIने दिलेली कोणतीही माहिती, खास करून जर ती महत्त्वाची असेल, तर ती दुसऱ्या ठिकाणी तपासून बघणं हे फार गरजेचं आहे. आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे, आणि हा तर थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे. आरोग्याच्या गंभीर समस्यांसाठी AIवर अवलंबून राहणं ही एक फार मोठी चूक ठरू शकते. ही आहे तिसरी मोठी चूक. समजून घ्या, AI म्हणजे एक मोठं मेडिकलचं पुस्तक आहे. तो तुम्हाला इंटरनेटवर असलेली माहिती देऊ शकतो. पण डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो. त्याला तुमचा त्रास कळतो, तुमची मेडिकल हिस्ट्री माहिती असते. तो एक तज्ज्ञ सल्ला देतो. म्हणून कोणत्याही आजारासाठी किंवा औषधोपचारासाठी सल्ला फक्त आणि फक्त डॉक्टरचाच घ्या. आता चौथी चूक, ही अशी चूक आहे जी तुम्हाला थेट कायदेशीर अडचणीत आणू शकते. ती म्हणजे बेकायदेशीर कामांसाठी AIचा वापर करणं. ही आहे चूक क्रमांक 4. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, AI हे एक शक्तिशाली साधन आहे. त्याचा वापर हॅकिंग, कोणाची फसवणूक करणं किंवा बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी करणं हा एक गंभीर गुन्हा आहे आणि याचे परिणामही तितकेच गंभीर असू शकतात. आणि आता शेवटची 5वी चूक, आणि माझ्या मते ही सर्वात भावनिक चूक आहे, आपल्या आयुष्यातले मोठे आणि महत्त्वाचे निर्णय AIवर सोपवणं. ही आहे आपली शेवटची आणि 5वी चूक. हे वाक्य बघा, AIकडे माहिती आहे पण मानवी अनुभव आणि भावना नाहीत. किती खरं आहे हे. करिअर कुठलं निवडायचं किंवा नात्यांबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल तर तिथे फक्त माहिती नाही तर भावना आणि अनुभवांची गरज असते, जे एका मशीनकडे नसते. म्हणून असे निर्णय नेहमी स्वतःच्या मनाने घ्या. तर या 5 चुका पाहिल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्ट झालीये. मग AIचा योग्य वापर कसा करायचा? याचं उत्तर अगदी सोपं आहे. AI हा आपला बॉस नाहीये, तो आपला असिस्टंट आहे, आपला मदतनीस आहे. माहिती गोळा करण्यासाठी, कामात मदत घेण्यासाठी त्याची मदत नक्की घ्या. पण अंतिम निर्णय तो नेहमी आपलाच असला पाहिजे. तर मग आता विचार करा, या सगळ्या माहितीनंतर आपण AIचा वापर कसा करणार आहोत? चला, या शक्तिशाली साधनाचा वापर अधिक हुशारीने आणि जबाबदारीने करूया.